नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करणार आहे. हेमिंग्वे या प्रतिभावंत साहित्यिकावर त्यांनी जी कविता लिहिलेली आहे ती कविता मी आज सादर करणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे डोळे हेमिंग्वेचे. ऐकूया तर. डोळे हेमिंग्वेचे. मी कधी न पाहिले परंतु मजला दिसले, मी कधी न पाहिले परंतु मजला दिसले, ते हसरे डोळे हसता हसता भिजले. ते अथांग निश्चित परंतु भेदक डोळे, ते जाळ तरीही अवघे बुब्बुळ काळे, ते जाळ तरीही अवघे बुब्बुळ काळे. ते डोळे पक्के निशाणबाज शिकारी, ते डोळे अवघ्या शस्त्रास्त्रांना भारी, ते डोळे अवघ्या शस्त्रास्त्रांना भारी. ते डोळे फिरले जग पायाशी आले, ते डोळे फिरले जग पायाशी आले, डोळ्यांच्या रंगी जग रंगून या गेले. ते डोळे गेले रणात भटकायाला, अश्रूंनी भिजवून मृतांस उठवायाला. ते डोळे आले समुद्र तळ स्पर्शून, मूकांचा गहिवर त्यात दाटला पूर्ण, मूकांचा गहिवर त्यात दाटला पूर्ण. ते तळावलेले उकाड उष्मा पीत, तरी सुखावणारा नितळ अर्घ्य ते देत, तरी सुखावणारा नितळ अर्घ्य ते देत. ते दिशांत फिरले फिरले आणि कथकले, पण दिशा दिशातून प्रसन्नपणे पाहटले. ते डोळे एका व्यवहारी सुज्ञाचे, ते डोळे एका व्यवहारी सुज्ञाचे, सामर्थ्य त्यात पण सृजनधंद प्रतिभेचे. मी नजरबंद त्यानीच जाहलो पुरता, मी नजरबंद त्यानीच जाहलो पुरता, बंदीत गवसला अर्थ अनामिक चवता. मी कधी न पाहिले, मी कधी न पाहिले परंतु मजला दिसले, अन बघता बघता माझ्यातून ते फुटले. कवी आहेत प्राचार्य सूर्यकांत वैद्य आणि सादर करती आरती गुप्ते. धन्यवाद.